झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अपघात होणार, घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझीही आणि तुझ्या मुलाचीही। जा जा घरी जा, तुझी पत्रिका घेऊन ये। माया आणि अथर्वचं लग्न आहे ना, म्हणून ब्लू लोटस हॉटेल बुक करायला गेलो होतो। 30 तारीख ठरवायची आपल्याला। नाही, अथर्व आणि वेदाच्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे। अंबिकाच्या बाबतीत जो गोंधळ झाला तो पुन्हा व्हायला नकोय मला। काय वाटेल ते करून मला हे लग्न थांबवायलाच हवं। हॅलो, हां, जहागीरदार बोलताय ना? हां, नमस्कार, मी दादासाहेब रामपुरे बोलतोय। फोन अशासाठी केला होता की विषय छोटासा आहे पण जरा महत्त्वाचा आहे। आमच्या घरून लग्नासाठी तुमचा व्हेन्यू बुक झालाय ना, तर तो कॅन्सल करायचा होता। नाही 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 नाही, प्रॉब्लेम वेगळाच आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन शांतपणे। तुमचे जे काय कॅन्सलेशन चार्जेस असतील ना ते जहागीरदार मी स्वतः तुम्हाला देईन, ओके? फक्त तुम्ही आता एकच काम करा की आमच्या घरच्यांना ताबडतोब फोन करून तुम्ही सांगा की बुकिंग कॅन्सल होत आहे। कारण काय सांगायचं ते मी तुम्हाला सांगतोय ना। हो, थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प। काय हॉटेलचं रिनोव्हेशन करताय? दुसरा काहीच पर्याय नाहीये का? नाही अहो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? पण आम्हाला ना खूप प्रॉब्लेम्स येणार आहे तो। एक मिनिट, फोन सुरू ठेवा। मिस्टर जहागीरदार, मंजिरी रामपुरे बोलते। काय प्रकार आहे हा? आम्ही इतक्या वर्षांपासून तुमचे जुने क्लायंट आहोत। आमच्या घरातला प्रत्येक इव्हेंट तुमच्याकडे होत आलाय आणि आता तुम्ही बुकिंग कॅन्सल करताय का? आता तुमच्या हॉटेलचं रेनोव्हेशन आहे म्हणून? नाही, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण ह्याच्या पुढे आमच्या घरातला कुठला इव्हेंट तुमच्याकडे करायचा असेल ना तर आम्हाला विचार करावा लागेल। कॅन्सलच करायचं म्हणतायत? अरे देवा, आता पुढे काय करणार? पण याला काही अर्थच नाहीये ना। आपण पूर्ण पैसे दिलेत ऍडव्हान्स मध्ये। अगं पण ते हॉटेल रिनोव्हेट करायचं म्हणतायत। अरे नंतर करा म्हणू ना। अरे देवा, जहागीरदारांकडून ही अपेक्षा नव्हती नर्मदा। आता काय करायचं मंजिरी? अथर्वच्या लग्नासाठी हे हॉटेल हा इतका उत्तम व्हेन्यू होता आणि आता असा दुसरा कुठला व्हेन्यू आपल्या जवळपास पण नाहीये माया। म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे ना, असं पटकन लगेच दुसरा व्हेन्यू कसा मिळणार, हो की नाही? मला काय वाटतंय मंजिरी, आपण यांचं रिनोव्हेशन होऊन जाऊ दे ना। आपण पोस्टपोन करूया हे लग्न माया। माया, काय गो बाई हे? तुझ्या आणि अथर्वच्या लग्नात 1760 विघ्न येत आहेत। कोणाची दृष्ट लागली कोणाच ठाऊक। जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, होईल सगळं नीट। चल थांबा। भाऊजी, लग्नाच्या पत्रिका उद्या प्रिंट होऊन येणार आहेत ना? हो ना। मग प्रिंटिंग वाल्याला व्हेन्यू चेंज करायला सांग। वहिनी, म्हणजे कुठे करणार आहात लग्न? इथेच। माया आणि अथर्वचं लग्न इथेच होणार, आपल्या या घरात। तसंही बऱ्याच वर्षात या घरात मंगल कार्य झालेलं नाही।
त्यानिमित्ताने सनई चौघडे वाजतील, मंगलाष्टक ऐकू येतील, वातावरण कसं मंगलमय होईल नाही का? काय हो, या गोष्टीला तुमचा नकार नसेल ना? कल्पना खूपच चांगली आहे मंजिरी. पण काय आहे ना की लग्न कार्यासाठी खूप पाहुणे येणार. मग एवढ्या सगळ्या पाहुण्यांची उडबस करणं तुम्हाला जमेल? म्हणजे अवघड नाही जाणार? का नाही जमणार? माझ्या अथर्वचं लग्न आहे. त्याच्या आनंदासाठी, या घराच्या आनंदासाठी सगळं करेन मी. भाऊजी, प्रिंटिंगवाल्याला सांगा वेन्यू चेंज करायला. हो, लगेच फोन करतो. आणि घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. इथे ठेव ठेव इथे ठेव इथे ठेव. लग्न पत्रिका आल्या, तेही बदललेल्या वेन्यू सकट. वा 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 माया, बघ पत्रिका आल्या सुद्धा. हा, किती छान. भाऊजी, हे काम उत्तम केलं तुम्ही. ओळख होती ना माझी, म्हणून एका रात्रीत पत्ता बदलून घेतला. आणि माया, खास तुझं अभिनंदन. खरंच की आता पटापट गोष्टी रुळावर येत आहेत. हा, नाही खरंच थँक्यू मॅडम, दामोदर काका, आत्या, थँक्यू. दादासाहेब, पहिली पत्रिका तुम्हीच घ्या. असू दे, मी बघतो नंतर. अहो, असं काय करताय? बघा तरी, खूप सुंदर डिझाईन केली आहे पत्रिका. अनन्या, तू एक काम कर, तू तुझ्याच हाताने तुझ्या वडिलांना पहिली पत्रिका दे. दे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज